हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज भाऊबीज आहे, तर मामा पण येतो इकडे. आता मामाला इथेच वळणार आहे आणि मामासाठी मस्त गिफ्ट पण आणलं आहे. तर मामा आल्यावरती ना मामाला मस्त गिफ्ट पण देऊ. आणि माझं आवरलं आहे, तर मी मस्त नवीन कुर्ती घातली. कालच घेतली ही कुर्ती, तर मी ती कुर्ती घातली आहे. आणि मम्मी पण आवरती, म्हणजे स्वयंपाक चालू आहे मम्मीचा. तर आता तोपर्यंत आहे ना मामा पण येईन. आणि मला आहे ना एवढं पार्लर आवरायचं सगळं. तर काल कस्टमर झाले संध्याकाळी, तर पार्लर आहे ना आवरायचं बाकी आहे. तर खूप पसार आहे पार्लरमध्ये. तर आता आहे ना मी सगळं आमचं आवरलं घरातलं, मग मी पार्लर आवरल, कारण कस्टमर पण चालू होतील. आज भाऊबीज आहे त्याच्यामुळे. मी इकडे ना आता ताट केलंय ओवाळ्यासाठी, मस्त देवेन ते करून दिलंय मम्मीने. आणि खाली मी पुष्टा ठेवलाय, कारण ताट आहे ना लगेच खराब होऊन जाईन ते, त्याच्यामुळं. ना तू कपडे नाही बदलणार आहे का? का बरं? एखादं नवं शर्ट घाल ना. इकडे मस्त रांगोळीन ते काढलंय मी. तर मामा पण येईल. आज पिल्ल्याचा बर्थडे. इकडे पिल्ल्या, हॅपी बर्थडे. पिल्ल्या तुला ड्रेस घालून घे. तुम्हाला बांधून टाकायचं होतं, लय वाईटात देऊ राहिला हा. त्याला ड्रेस घालून द्या. त्याला ड्रेस घालून द्या बरं का. मम्मी पण घालून घे. नाही मोठा नाहीये. हा मापातच आणलं तुझ्या छोटचे. घे घालून. दिवाळीला ज्याला कशाला नका बाई. नाही नाही जरा जरा राहू द्या. बरं का पिल्ल्या घालून फोटो काढता दीदी कडून. नाही नाही घालून फोटो काढू आपण. तुझे घालून घे. घाल. पाहिलं का म्हणतो आपल्या घरी घालू. तुला दिला ना तो मामानं घरी गेलो काय. हॅपी बर्थडे पिल्ल्या तुला. पाहिजे ना भाऊबीजेचा वाढदिवस आहे त्याचा, पाहिलं का. फोन पाय कस लावला मामाने. डायरेक्ट कुठे गेलं ते नाही घालणार. अरे मामाला घड्याळ घेतला असता ना, मग आपण म्हणलंच नाही तू घड्याळ नाही वॉटरप्रूफ घड्याळ होतं. किती 5-6 वर्ष झाले. लय साथ दिली त्या घड्याला, अजिबात खराब नाही झालं कधी. मला टॉयल आहे काय. टावेल घालतो माझी इकडून असं टॉयल दिसत फोटो घे. मला नको बाबा ती, मला नाही आवडत. तेच घे परत. तूच द्यायचं. दादा देते कॅडबरी. तुला नाही आवडते तर इडा पिडा जाऊ बळीचं राज्य येऊ. मशनी उचल अजून जरा भांडायला नाही नसलं का पैसे राहिले म्हणा. घे स्कॅनर मारा. होय ना, काय दोघी सारखेच. भैया तुला फोटो टाकेल मी आता घरची तेवढी 10-15 तेवढ्याच्या बनव एखादं गाणं दिवाळीचं. मला ते एडिटिंग व्हिडिओ नाही, ती एडिटिंग होत माझी ना. फोटो फोटो येते ना, फोटो येते एडिटिंग. आता व्हिडिओ नाही येत मला. ते गाणं डाउनलोड करता येईन अजून. ते शिकून घ्यायचं. गाणं जर असलं ना मग होतं, पण ते डाउनलोड करून गाणं तिचा मला एखादी रील करायची नाही बाबा. ते काय करू आम्हाला घ्यायचं त्याच्यामध्ये. आल्यावर मग काय काहीच व्हायचं आज खिशामध्ये असं राहतं. हा तिने ना हेच करून ठेवलं, सगळे बांधून ठेवले. कोणी आलं का मग गाई गाई मग बस ना. तुम्ही गेलाय नाही का. माझे पण तू येईना. मग अंदाज फोन केला. फोन का नाही लावत पहिला. कोणता? कोणता 95 काय माहिती कोणता पहिला. तुमचा पहिला होता ना माझ्या. बाई त्यात जमाना झाला बंद होणार. ते याचं एअरटेलचं कार्ड होतं. ते कार्ड म्हणजे 2 कार्ड एका मोबाईल बंद येते. हम्म.
मम्मी करते माझा ड्रेस कटिंग. किती दिवसाचा करायचा, पण आत्ताशी मुहूर्त लागला त्याला, वेळच नव्हता भेटत. आत्ता पण कस्टमर चालू होते, हायड्रा फेशियल आणि ते आयब्रो. आत्ता वेळ भेटला मला. या साडीचा शिवायचा ऑर्गेन्झा, घालताच येत नाही ती साडी, एवढी फुगती. भारी बरं का पण. छान वाटन तिचा ड्रेस. याच्या मापाचा हा पण मम्मीने शिवलेला आहे संक्रांतीच्या वेळेस शूटसाठी. साडीचा आहे. आपण त्याला प्रेस करावला आणि तो असं ठेवून दिलेलं ते गोळा. काय ग धरू का या साईडनी? तिकडून माप टाकायचे ना. आता टॉप चालू आहे कटिंग. इकडं स्कर्टचं झालं आहे, म्हणजे ते चुन्यांसाठी एवढं शिलाई दे मला. माप पाहिलं तुझं? एवढी जाडी. लहान पोरीचं माप 8-9 वर्षाची. मला आता जेवण करायचं आहे. किती वाजले? 2. मग मी एक हायड्रा फेशियल केलं. पळून केलं, बसून केलं बाई. आज लय ऊन पडलंय बाहेर. अगं उन्हात इथून पुढे ऊनच पडणार आहे, पावसात. थंडी. एक कातर पाहिली दीदी? मी कटिंग केलं मी ना. केलं नाही हे कटिंग. मी केलं त्याच्यानंतर. आता केलं नाही इतक्यात. आमची कातर हरवली. शोध ना. पुढशी होतं मी इतक्यात तापलं ना. त्या ड्रेस खाली. कोणत्या? तिकडं कसं मी मशीन काय बरोबरती नाही ते बघ. खडू हरवतो, खडू तर सारखा हरवतो. तुझा मोबाईल दे ना याच्यावर ठेवायला. आज खडू नाही हरवला आपलं. कुठं आहे मग? काय माहिती. म्हणते हरवला नाही. पण कटिंग होईपर्यंत नाही हरवला. आता कटिंग झाली, खडूचं काम झालं, बाईला लागण आहे ना. मग दिवस आहे ना बाई. मम्मी आता चहा ठेवतीये. 5:30 वाजले. मी 5 वाजता झोपेतून उठले. मला आज इतकी झोप लागली. 2 वाजता झोपलेले मी. डायरेक्ट 5 वाजता जाग आली मला. एवढी झोप लागली. असं एवढं थकलं आम्ही सीझनमुळं, एवढी झोप लागून गेली. चेहरा सुजल्यासारखं वाटत असं थोडंसं. कस्टमर मम्मीनेच केले. मग आयब्रोचेच होते ना. आयब्रो हेअरकट कस्टमर चालूच होते. तर उद्या अंकल आणि द्यायला बसले. 2 वर्षे. हा का? दादूला फोन आणता. हां दादू मला फोन आणता अंकल. नेमके दादूला केलं वाटतं. काकीने उचललं नाही काय. नाही येणार का? काय मी 2 वर्षे वाटतं बाई. तिला पुढे जायचंय. मग काकीने केलं वाटलं असं मला वाटतं. मी चालले आता दुकानमध्ये. तर उद्या अंकल येणार आहे. तर आहे ना त्यांच्यासाठी मला गिफ्ट घ्यायचं आहे काहीतरी. तर दादू आणि मी चालले दुकानामध्ये. तर बघू काहीतरी मस्त गिफ्ट घेते मी अंकलसाठी. अगं त्याला खावा प्यावं पण लागतं. इथून दाबायचं. इथून दाबायचं. इकडे दाबलं तर मला बसतं. इकडे ना आता माझे चालू होते स्प्लिटिंगचे कस्टमर. तर आमच्या इकडे ना स्प्लिटिंग जास्त चालते. कारण आहे ना केसांचा खूप प्रॉब्लेम असतो. डबल शेंडे फुटता. जे स्प्लिटिंग आहे ती सर्व रिमूव्ह होती खूप मस्त. तर त्याच्यामुळे ना याचे जास्त कस्टमर असतात आपल्याकडे. आणि तुम्ही जर अजून आपल्या इन्स्टा आयडी फॉलो नसेल केलेलं तर नक्की करा. तर तिथं पण आहे ना आपले 51,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले.